आज सकाळी-सकाळी 9:00 वाजता पार्सलवाले दादा आले होते आणि त्यांच्याकडून मला पार्सल घ्यायचे होते. तर ते काय आहे? नमस्कार, मी प्रांजली. तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. मी आज सकाळी 5 वाजता उठले. आजचा दिवस लवकर चालू झाला. त्याच्यानंतर माझा जो नित्यनियम आहे तो मी पार पाडला आणि शाहूचा टिफिन वगैरे करायचा होता. यांचा सुद्धा टिफिन करायचा होता. तर सकाळची धावपळ ही सगळ्या महिलांना सारखीच असते. त्याच्यानंतर सकाळी दिवस उजाडला आणि आमचे जे कामं आहे ते आम्ही पार पाडले. म्हणजे मी अंघोळ वगैरे केली, शाहूने सुद्धा अंघोळ केली. आणि शाहूची दिनचर्या चालू झाली, तर त्याला थोडासा वेळ लागतो. कारण लहान मुलं उठायला आणि सगळं काही करायला थोडासा त्रास देतात. तरी माझा शाहू खूप छान आणि खूप लवकर सगळे कामं आटोपतो. त्याला असं एवढं मागं लागावं लागत नाही. तो खूप छान आहे. म्हणजे सर्व मनाने सगळं व्यवस्थित करतो. त्याचा नित्यनियम न सांगता करतो. उघे स्वतःचे कामं फक्त स्वतः आवरायचा प्रयत्न करतो. तो शाळेत गेला आणि इकडे पार्सल आलं. तर पार्सल काय होतं ते पाहूया. तर मी माझ्या बॅक पेनसाठी एक बेल्ट बोलावला होता आणि तो हा बेल्ट आहे. बेल्ट खूप छान आला होता आणि हे बघू शकता बॅक पोर्शन जो आहे तो लूज असतो, तो सुद्धा स्ट्रेट होतो आणि बॅक पेन जो असतो तो सुद्धा त्याने बरा होतो. तर हा बेल्ट छान आहे. 36% ऑफ सुद्धा मिळालं होतं आम्हाला आणि ऑफमध्ये होता त्याच्यामुळे मी हा बेल्ट बोलावला आणि असा हा लावायचा असतो. तो तुम्ही 2 तास लावला तरी तुम्हाला आराम पडलो. अशा प्रकारे त्याच्यासोबत त्याचं रिसिप्ट सुद्धा आलेली होती. तर तो मी लावला. तुम्हाला जर का आवडला असेल तर तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि शेअर सुद्धा करते. तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो. तर माझ्या दिराणीकडे म्हणजे माझे माहेरच आहे ते. तिथे जेवायला गेलो. तिथे रोडगे होते. हे आणि मी आम्ही सगळ्यांनी रोडग्यांचा छान आस्वाद घेतला. माझ्या शाहूने सुद्धा घेतला आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपला. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तुम्हाला जर का माझे चॅनल आवडत असेल किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा, की तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर हा मला जुना येथे पानपुडा दिसला. या पानपुड्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा पानपुडा एवढा जुना होता, की तो आमच्या आजीला प्रेझेंट म्हणजे आमच्याकडे आंदण म्हणतात. आंदण आलेला पानपुडा होता. तर तो छान होता. मला छान वाटला. जुनं ते सोनं असतं. खूप छान होता आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपून आम्ही घरी गेलो. थँक